मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात. ज्यावेळेस समाजावरती, जातीवरती आणि आपल्या लेकरावरती संकट उभं राहतं, हे तुम्हाला उभं राहायचं जरा, चला वा बाहेर, वचवच करू नका, उभं राहू दे उभा. तुला काही ताण आहे का? तुला दिसतंय ना उगाच आरडाओरडा. एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखां लोक डिस्टर्ब करायला लागला तुम्ही. त्यांना बसायचं नाही, उभा राहायचं. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांना पहिल्यापासून उभा राहायची सवय, कारण ते राजकारणातले हे गावात खाली फेकणार नाहीत, कारण यांना मुळ्याचं झालेली. या राजकारणाचं मुळ्यात उठीलंय बी, झिरीलंय बी मराठ्यानेच. त्याच्यामुळे यांच्यात कुठं टाइम घालता आपला खाली बसन वर बस म्हणण्यात. आता कुठं बसायचं हे 2024 ला मराठ्यांनी ठरवायचं. माझ्या मराठा समाज संकटात यांनी सापडलाय. माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही. मायबापा तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो, माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा, तू समाजाचं काम करू नको, मग इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो. मी इमानदारीनं माझ्या समाजाची लढाई लढतोय. माझा समाज संकटात सापडला. ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं. मी इमानदारीनं काम करतो. मी यांना मॅनेजर बी होत नाही, फुटत बी नाही. हे सगळ्यात मोठं यांचं दुखणं आहे. मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं. यांचं म्हणणं आहे, हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा. मायबापा तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो. माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे. माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे. माझ्या समाजाला स्वाभिमान आहे. त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये. मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आहे. आणि राजकारण्यांनी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं, कारण आपले पॉम्पलेट चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजेत. इतके हरामखोर अवलादी. मी ठरवलं आता दिवस गेले, आता दिवस मराठ्यांचे आले. मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून द्यायचं. मग त्यांनी सुरू केलं. त्यांच्यात बसल्यावर हे पोट्ट म्हणले कोणाचंच ऐकत नाही, हे लईच खानदानी दिसतंय, हे जातवान मराठा दिसतंय, हे आपल्या पैशाला मोजीना, पदाला मोजीना, आणि आपले 2-3 दादा आहेत त्या दादाला गिनीना. मग एक काम करा, याला बदनाम करा. नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा. मग आता पहिली टोळी आयला मला एक वेळ लागा ना. मी इकडे बोलतो तुम्ही तिकडे कोणकडे बघा. म्हणजे मराठ्याचं समजा चारही बाजून लक्ष असतं बा. कोण तो भोगाच तिकडे टीव्ही लावली. मला मिळत लागणार तिकडे कोण भिताडाकडे बघत होते, कारण कोकणातलं एक जण सध्या भिताडाकडेच बघत होते. चांगला माणूस होता राव तो. त्याला काय झालं जाणू, आणि माया नादी लागल्यावर अरे ह्या आग्यामुळे कुठं चावण. मग बस खालीच सगळ्या दुनियात. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. मायबापा
मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन. का बरं मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडणे खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली मी तुम्हाला